माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मँगो बोबा ड्रिंक करून दाखवणार आहे। तुम्ही आंब्याच्या सीझनमध्ये मँगो मिल्कशेक, मँगो लस्सी वगैरे यासारखे ड्रिंक करून बघितले असेल, परंतु हे नवीन पद्धतीचं ड्रिंक तुम्ही नक्की करून बघा। ड्रिंक कसं करायचं हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 4 केशर आंबे घेतलेले आहेत, चांगले पिकलेले घेतलेले आहेत। तुम्ही हापूस किंवा केशर आंबा घेऊ शकता। मी केशर आंबा घेतलेला आहे। आता या आंब्यांचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे। त्यासाठी आंबे असे कापून घ्यायचे आहेत। मला अशा मधून अशा चिरा देऊया। अशा आडव्या उभ्या चिरा द्यायच्या आहेत आणि आता यामधला पल्प अशा पद्धतीने खरवडून घेऊया। अजिबात पाण्याचे एक थेंबही न टाकता हा पल्प आपल्याला करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने एखाद्या टोकदार चमच्याने असं खरवडून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने मी या 4 आंब्यांचा पल्प काढून घेते। आंब्याचा सर्व पल्प काढून घेतलेला आहे। आता यामधला 2 कप आंब्याचा पल्प आपण मिक्सर मध्ये चांगले बारीक करून घेऊया। 1 कप टाकते। मिक्सर मध्ये आंब्याचा पल्प करून घेतलेला आहे। आता यामधला 1 कप पल्प आपण बाजूला काढून घेऊया। आता हा आंब्याचा पल्प आपण एका वाटीमध्ये टाकून घेऊया। 1 कप कच्चा साबुदाणा मी मिक्सर मध्ये वाटून अगदी बारीक मैद्याप्रमाणे चाळून घेतलेला आहे। मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलेला आहे। अगदी बारीक पीठ याचा आपल्याला लागणार आहे। आता आपण यामध्ये अगोदर 2 चमचे साबुदाण्याचे पीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया। जसं लागेल तसंच टाकायचं आहे। अजून 1 चमचा टाकते आहे। खूप जास्त पीठ घालायचं नाहीये, नाहीतर सगळे साबुदाण्याची पिठाची चव लागेल। हे घट्ट व्हावं म्हणून काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। 5 चमचे मी इथे साबुदाण्याचे पीठ घातलेलं आहे। आता हे पीठ घट्ट व्हावं म्हणून काय करायचं मी तुम्हाला आता सांगते। पातेल्यामध्ये पाणी उकळवायला ठेवलेलं आहे। आता त्याच्यावर ही वाटी ठेवूया आणि 2 मिनिटं असं याच्यावर शिजवून घेऊया, म्हणजे पीठ आटेल आणि आपल्याला आंब्याची चव जास्त मिळेल। 2 मिनिट याच्यावर असं शिजवून घ्यायचं आहे, किंवा तुमच्याकडे ओव्हन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवलं तरी चालेल। असं केल्याने आपल्याला आंब्याच्या पल्पमध्ये जास्त साबुदाण्याचं पीठ घालावं लागणार नाही आणि आंब्याची आपल्याला जास्त चव मिळेल। आता 2 मिनिट झालेली आहेत, तर मी काढून घेते। आता हे सर्व मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेते। आणि आता यामध्ये थोडं थोडं साबुदाण्याचं पीठ घालून, जोपर्यंत स्टिकी आहे तोपर्यंत थोडं थोडं साबुदाण्याचं पीठ घालून स्टिकीनेस याचं जाईपर्यंत मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पीठ घालायचं आहे। बघू शकता अगदी छान असा गोळा तयार झालेला आहे। त्याचा चिकटपणा कमी होईपर्यंत पीठ घालून मी त्याचा असा गोळा बनवून घेतलेला आहे। पहिल्या पल्पमध्ये आपण 2 छोट्या वाट्या साखर घालूया। अर्धा लिटर नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे। तापवलेलं दूध आहे, गार करून घेतलेलं आहे। तर हे यामध्ये घालूया आणि मिक्सर मध्ये फिरवून घेऊया। आणि आता हे मँगो मिल्क आपण फ्रीज मध्ये थंड करण्यासाठी ठेवून देऊया। पिठामधला एक गोळा घेऊन मी त्याचा असा अर्धा इंच जाडीचा रोल तयार करून घेतलेला आहे आणि आता त्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे। रोलचे तुकडे करून घेतलेले आहे आणि आता एक एक गोळा घेऊन असा बॉल करून घ्यायचा आहे। त्या पद्धतीने असे बॉल तयार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आता मी सर्व बॉल तयार करून घेणार आहे।
सगळे बोबा बॉल तयार करून घेतलेले आहेत. चिटकत आहे असं वाटलं तर याच्यावर थोडंसं साबुदाण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे. पाणी आता उकळलेलं आहे. आता हे सर्व बॉल या पाण्यामध्ये घालूया आणि वरती येईपर्यंत शिजवून घेऊया. बघू शकता आता बॉल वरती तरंगायला लागलेले आहेत. ते थोडेसे मधून हलवून घेऊया. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. सगळे बॉल वरती येऊन द्यायचे आहेत आणि 1-1.5 मिनिट उकळून घ्यायचे आहेत. सगळे बोबा बॉल चांगले वरती आलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया आणि लगेचच एकदम गार पाण्यात टाकायचे आहे. मी इथे एका भांड्यामध्ये फ्रीज मधलं अगदी थंड पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये बोबा बॉल टाकून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची शिजण्याची प्रोसेस लगेचच बंद होते. बघू शकता किती सॉफ्ट असे बोबा बॉल तयार झालेले आहेत. आणि एकदम चुई झालेले आहेत. खाताना खूप छान लागतात. आता हे बॉल मी एका काचेच्या वाटीमध्ये काढून घेते. 1 वाटी साखर टाकून मी इथे पाक तयार करून घेतलेला आहे. आपण गुलाबजामला करतो तसा पाक तयार करून घेतलेला आहे आणि थंड करून घेतलेला आहे. तो या बोबा बॉल मध्ये टाकून घेऊया. त्यामुळे बोबा बॉल एकमेकांना चिटकत नाहीत आणि गोड सुद्धा होतात. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बोबा बॉल आता तयार झालेले आहेत. बघू शकता अगदी सॉफ्ट आणि चुई झालेले आहेत. बोबा बॉल आणि मँगो मिल्क तयार झालेले आहे. आता आपण बोबा ड्रिंक तयार करून घेऊया. आता आपण ग्लासमध्ये बोबा बॉल टाकून घेऊया. तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त टाकू शकता. आणि आता त्याच्यावर थोडासा बर्फ टाकूया. आणि वरून मँगो मिल्क टाकूया. वरून आणखीन थोडे बोबा बॉल टाकूया. या आंब्याच्या सीझन मध्ये तुम्ही या पद्धतीने बोबा ड्रिंक नक्कीच करून बघा. तुम्ही नेहमी लस्सी मिल्कशेक वगैरे करून पित असाल, हे नवीन पद्धतीचे ड्रिंक नक्कीच ट्राय करून बघा. खूप छान लागतं. हे बोबा बॉल खाताना असं छान चुई लागतात. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे मँगो बोबा ड्रिंक करून दाखवलेलं आहे. तुम्ही ते नक्कीच एकदा ट्राय करून बघा. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा. जे रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.